रोज रोज तोच तोच स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो, तर आज आपण रात्रीच्या जेवणात मस्तपैकी तयार होणारा झटपट सोयाबीन पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी अर्धा किलो बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे, त्याचा भात तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर वरील सर्व साहित्य सोयाबीनला लावून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही कुठल्याही सोयाबीनसोबत कुठल्याही भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत आपला भात तयार होतोय. त्यानंतर 5 ते 6 कांदे व अर्धी वाटी काजू अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. त्यानंतर भाताची फोडणी करूयात. तर पातेल्यामध्ये तूप टाकून खडे मसाले, मिरची, टोमॅटो परतून घेतलेला आहे. त्यानंतर जे सोयाबीन होतं ते ॲड करून 2 ते 3 मिनटं परतून पाणी टाकून घेतलेलं आहे 1 ग्लास. त्यानंतर उकळल्यानंतर भात ॲड केलेला आहे. वरनी थोडीशी सजावट करून साजूक तूप टाकून झाकून ठेवलेलं आहे 15 ते 20 मिनटं.